महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन आगारातील अनेक समस्यांबाबत व गाड्यांच्या वेळापत्रकाबाबत श्रीवर्धनमधील नागरिकांनी घेतली आगार व्यवस्थापकांची भेट। श्रीवर्धन आगारात सध्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडलेले असून अनेक नियमित मार्गांवर चालणाऱ्या गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत। याबाबत वर्तमानपत्रातून व विविध माध्यमातून बातम्या सतत प्रसिद्ध होत असल्यामुळे शहरातील जागरूक नागरिकांनी व नवनिर्वाचित नगरसेवकांनी श्रीवर्धन आगाराचे आगार व्यवस्थापक महबूब मणेर यांची भेट घेतली। श्रीवर्धन आगारातून बंद झालेली श्रीवर्धन अलिबाग ही बस पूर्ववत चालू करण्यात आलेली आहे, तर श्रीवर्धन सातारा ही बस देखील आजपासून सुरू करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या देखील अनेक वेळा रद्द केल्या जातात। याबाबत आगार व्यवस्थापकांकडे समस्या मांडण्यात आली, त्यावरती आगार व्यवस्थापकांनी सदर गाड्या पूर्ववत सुरू करण्याबाबत आश्वासन दिले। येत्या 1 एप्रिलपासून श्रीवर्धन आगारामध्ये CNG पंप सुरू होणार आहे। त्यानंतर श्रीवर्धन आगारात 40 CNG बसेस उपलब्ध होणार आहेत। या बसेस उपलब्ध झाल्यानंतर सर्व मार्गांवरती वेळापत्रकाप्रमाणे गाड्या व्यवस्थितपणे सुरू होतील असे देखील आगार व्यवस्थापकांनी सांगितले। श्रीवर्धन बीड व श्रीवर्धन लातूर या गाड्यांची श्रीवर्धन वासियांना कोणत्याही प्रकारची आवश्यकता नसल्याने या गाड्या कायमस्वरूपी बंद करून फक्त श्रीवर्धन ते पुणे बस सुरू ठेवाव्यात अशी मागणी प्रवाशांनी ठामपणे केली। जर का या 2 फेऱ्या बंद केल्या नाहीत तर नागरिकांतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही आगार व्यवस्थापकांना देण्यात आला। तसेच श्रीवर्धन येथून बऱ्याच गाड्या लांब पल्ल्यांसाठी जातात, परंतु त्या बोर्ली मार्गे जातात अशा गाड्या कमी करून थेट श्रीवर्धनच्या प्रवाशांच्या सोयीसाठी श्रीवर्धन म्हसळा माणगाव मार्गे गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी देखील करण्यात आली। श्रीवर्धन नगर परिषदेतील माजी नगरसेवक चंद्रकांत भगत, नवनिर्वाचित नगरसेवक देवेंद्र भुसाणे, संतोष वेशवीकर, त्याचप्रमाणे शिवसेना शहर प्रमुख सावंत तवसाळकर, माजी नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष संतोष केळसकर, मुईद सरखोत, मुजीब चोगले, विवेक बंदरकर, श्रीवर्धन शहरातील पत्रकार, त्याचप्रमाणे असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन। बाकी लोक वेळ करतात ना, तर मी उत्पन्न बघत नाही त्याचं किती आहे काय नाही, उलट कंटिन्यू आम्ही चालू ठेवली। फक्त एकच आम्ही काय करतो, सुट्टी दिवशी बंद ठेवतो। तुमचे उपकार आहेत आमचे, धन्यवाद। काय ना आता पुढचं बाकी आमच्या श्रीवर्धन माणगाव, श्रीवर्धन दिघी, शिवशाही गाडी सोडली जाते। स्थानिक नागरिकांनी का तिकडे जास्त भरायचं? हा बरोबर, गाड्यांचा प्रॉब्लेम असतो आपल्याला, CNG आपल्या डिझेलच गाड्याच नाहीत आपल्याला। शिवशाही सांगा उत्तर द्या। श्रीवर्धन, बोर्ली, दिव्यागर मार्गे नालासोपारा किती सुरू केल्या, विठ्ठलवाडी किती सुरू, एकच विठ्ठलवाडी चालू आहे। विठ्ठलवाडी एक भाईंदर नाही चालू, भाईंदर सरळ आहेत ना आपली। नाही बोर्ली मार्गे बोरुली आहे, दोन बोरुली त्या मार्गे, 2 बोरुली ह्या मार्गे। नाही पण त्या 2 बोर्ली नवीन सुरू केल्या, नवीन नाही, जुन्याच आहेत त्या। नाही कधीपासून आहेत त्या, जुन्याच आहेत। नाही सर, त्या जुन्या नाही। तुम्हाला आठवत नाही कधी?